श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार सर्वांना. तर व्हिडिओ थोडा अपलोड करायला वेळच झाला. किचनची शॉपिंग केली, त्यानंतर आज करू उद्या करू असं करत करत व्हिडिओ जो आहे तो पेंडिंगच राहिला. पण आज ठरवून मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण हा मसाल्याच्या डब्याचा किंवा मसाले किचनमध्ये ठेवत असताना त्यामध्ये अशी कोणती वस्तू ठेवावी ही अतिशय महत्त्वाची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर नुकतीच ही किचनसाठीची केलेली शॉपिंग. आता हे जे डबे मी मागवले होते त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, सुकवलं आणि आता त्यानंतर ते मी वापरायला काढणार आहे. तर आता माझ्याकडे जो पूर्वीचा डबा होता तो रिकामा करायचा होता. त्यासाठी किचनमध्ये एका रॅकमध्ये मी सगळे मसाले ठेवत असते. तर ते स्वच्छ करून घेणं गरजेचं होतं. आता त्यासाठी स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण एक्स्ट्राचं काही काम करायचं असेल ना, तर मग किचन क्लीन असल्याशिवाय मी करत नाही. मग स्वयंपाक वगैरे सकाळी आटपून घेतला आणि त्यानंतर मग मी थोडा ब्रेक घेतला आणि मग कामाला लागले. तर आता ज्या ड्रॉवरमध्ये मी मसाले ठेवते तिथे बराचसा पसारा झाला होता, मेसी झालं होतं ते ड्रॉवर. तर सगळ्यात आधी ते ड्रॉवर क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग मी माझे मसाले ऑर्गनाइज करते. तर पहा, जेवण स्वादिष्ट तितकंच रुचकर चवीचं होण्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांची महत्त्वाची भूमिका असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या ठिकाणची खासियत असलेले मसाले स्वयंपाकघरामध्ये वापरले जातात. सर्व मसाले वेगळ्या भांड्यात ठेवण्याऐवजी एकाच डब्यात ठेवणे अधिक सोयीचे असते. त्यासाठी इकडे तिकडे धावपळ करावी लागत नाही. श्रम आणि वेळ दोन्हीही वाचतात. मसाल्याच्या डब्यामध्ये कोणते पदार्थ असायला हवेत. त्याचबरोबर बघा, खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. खडे मसाले आपण अनेक उपायांमध्ये देखील वापरतो. त्यामुळे खड्या मसाल्याच्या डब्यामध्ये अशी कोणती वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवावी हे देखील मी शेअर करणार आहे. तर पहा, बहुतांश किचनमध्ये मसाल्याचा गोलाकार आकाराचा डबा आपण बघितला असेल. पण आता सध्या ट्रेंडिंगमध्ये हा स्क्वेअर शेपचा बॉक्स जो आहे मसाल्याचा तो आलेला आहे बाजारामध्ये, किंवा तुम्ही ऑनलाईन देखील हा बॉक्स जो आहे तो मागवू शकता. तर 9 वाट्या असलेला हा चौकोनी डबा मी नुकताच मागवला होता आणि तो व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केला होता. तर 9 छोट्या-छोट्या वाट्यांमध्ये आपण काय ठेवतो, तर जे तुमच्या स्वयंपाकघरात असतात तेच मी माझ्याही स्वयंपाकघरात ठेवते. ज्यामध्ये मोहरी असेल, जिरं, बडीशेप, त्याचबरोबर हळद, तिखट, त्याचबरोबर हिंग हे मसाल्याच्या डब्यामध्ये सर्व बेसिक पदार्थ असायलाच हवेत. या व्यतिरिक्त तुम्ही काही मसाले देखील यामध्ये ॲड करू शकता, ज्यामध्ये गरम मसाला असेल किंवा तुमचा घरगुती बनवलेला मसाला असेल. जसं की मी कांदा लसूण मसाला जो आहे तो वापरते स्वयंपाकघरामध्ये जास्त, आणि त्याचबरोबर गरम मसाला देखील असतो. धनेपूड, जिरेपूड ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला स्वयंपाक करताना लागतातच. पण ह्या सर्व वस्तू शोधाशोध करण्याऐवजी जर एकाच डब्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवता आल्या तर आपलं काम किती सोपं होईल. जो सहसा गोलाकार आकारातील डबा येतो त्यामध्ये वाट्याही कमी असतात आणि आपल्याला जे लागणारे मसाले आहेत ते मग इतरत्र आपल्याला ठेवावे लागतात आणि बऱ्याचदा मग ते मसाले आपल्याला शोधावे लागतात. म्हणजे फोडणी देताना आपली बरीचशी धावपळ होते. त्याऐवजी असं चौकोनी जर डबा असेल तर मग त्यामध्ये सगळं साहित्य आपण व्यवस्थित प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. आणि बघा, आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरला जातो. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट देखील मी याच डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि सगळे बेसिक मसाले जे रोजच्या स्वयंपाकासाठी लागतात, फोडणी देण्यासाठी लागतात, ते सगळे मी एकत्रितपणे ठेवलेले आहेत. यामध्ये एक छोटासा चमचा देखील आलेला आहे. एकच आलाय, पण हरकत नाही, 1 चमचा चालतो. कारण 2-3 चमचे असले की परत मग ते मिक्स होतातच तसंही. आणि यावरती असं ट्रान्सपरंट झाकण देखील आलेलं आहे. त्यामुळे मसाल्याचा डबा हा ओळखायला येतो आणि मध्ये काय ठेवलं हे देखील दिसतं. म्हणजे नवीन जर कोणी किचनमध्ये आलं आणि म्हणजे आपल्या घरात पाहुणे वगैरे येतातच ना, त्यावेळेस जर त्यांना मदत करावीशी वाटली तर त्यांना देखील कळतं की हा मसाल्याचा डबा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या स्वयंपाकघरामध्ये खडे मसाले देखील असतात. आता खड्या मसाल्यांमध्ये बरेचसे प्रकार येतात. वेगवेगळे मसाले आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतो. सगळेच वापरावेत असं नाही, पण काही बेसिक मसाले जसं की लवंग, वेलची, दालचिनी, तेजपत्ता यासारखे मसाले तर आपल्याला लागतातच. आणि ते मसाले जर वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलेले असतील ना, तर खूप धावपळ होते. आणि बऱ्याचदा मी तुमच्यासोबत शेअर करते की किचन जे आहे ते खूप डेकोरेटिव्ह असण्यापेक्षा फंक्शनल असलेलं मला जास्त आवडतं. कारण डेकोरेशन करायचं, पण ते मेंटेनही तितकंच ठेवता आलं पाहिजे. पण किचन जर फंक्शनल असेल ना, तर स्वयंपाक करणं खूप सोपं होतं, तेवढं त्रासदायक राहत नाही. आणि त्यासाठीच मग मी हा 12 स्टीलच्या वाट्या असलेला हा डबा घेतलेला आहे.
आणि यामध्ये सगळे माझे मसाले अगदी व्यवस्थित बसून गेलेले आहेत. बघा लाल मिरच्या असतील किंवा तेजपत्ता असेल यासारख्या गोष्टी थोड्याशा मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण घेतो. पण काही जे मसाले असतात ते खूप कमी लागतात आणि ते बरेच दिवस जातात. मग असे मसाले उगाचच मोठ्या-मोठ्या बरण्यांमध्ये ठेवले ना, की बऱ्याचदा आपण त्याकडे बघितलं नाही, तर त्याला कीड लागते. जसं की धणे असतील, धणे भरपूर भरून ठेवले, की ते काचेच्या बरणीत ठेवले तरी देखील त्याला कीड ही लागतेच. आता काचेच्या बरण्यांमध्ये का ठेवावं? तर त्याची शेल्फ लाईफ वाढते. पण मसाले हे जर आपण जेवढे लागतील तेवढेच महिन्याला आणले ना, तर ते चांगले देखील लागतात, वापरही केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर अशा एकाच डब्यामध्ये सगळे मसाले ठेवलेले असतील ना, तर फारशी शोधाशोध करावी लागत नाही. खड्या मसाल्यांच्या बाबतीत माझं असं बऱ्याचदा होतं. मिरचीचा डबा वेगळा असतो, तेजपत्त्याचा वेगळा असतो, लवंग, वेलची वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवलेली असते. तर ते सगळं शोधत बसावं लागतं आणि प्रत्येक वस्तू एकदा काढून घ्यावी लागते आणि मग आपल्याला पुलाव बनवायचा असेल किंवा एखादी ग्रेव्हीची भाजी असेल, ज्यामध्ये आपण खडे मसाले, अख्खे खडे मसाले वापरतो, त्यासाठी मग आपण हे मसाले जे आहेत ते वापरू शकतो. पण आपल्या रोजच्या मसाल्याच्या बॉक्स इतकाच हा मसाल्याचा डबा देखील अत्यंत उपयुक्त असा आहे. मला फार आवडलेली गोष्ट आहे. तुम्हाला जर हा डबा मागवायचा असेल तर नक्की मागवा. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी अशा काही घेतो ज्या डेकोरेटिव्ह असतात पण फार काही उपयोगाच्या नसतात. पण आपल्या किचनसाठी ही एक इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणू शकता. स्टीलची क्वालिटी पण खूप छान आहे. यामध्ये तुम्ही सगळे तुमचे जे खडे मसाले आहेत ते ठेवू शकता, जे आपल्याला वारंवार लागतात आणि सगळं एकाच डब्यामध्ये असेल तर आपलं काम खूप सोपं होतं. आता खडे मसाल्यांचे तर बरेच प्रकार आहेत, पण सगळेच खडे मसाले आपण वापरतो का? तर नाही. काही जे ठराविक खडे मसाले असतात ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये असायला हवे. ज्यामध्ये तेजपत्ता, लाल मिरची, त्याचबरोबर आता हे माझ्याकडं मिक्स असं खडे मसाल्याचं पॅकेट होतं. ते देखील आपण वापरू शकतो बऱ्याचशा भाज्यांसाठी आणि दालचिनी देखील बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपण ग्रेव्हीमध्ये म्हणा किंवा पुलाव जर करणार असेल तर अख्खी आपण दालचिनी फोडणीला टाकतो. तिचा सुगंध त्या पुलावला येतो म्हणून दालचिनी देखील आपण या डब्यामध्ये ठेवतो. तर हे जे खडे मसाले असतात यामध्ये असं म्हणतात की देवी लक्ष्मीचा वास असतो. याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नपूर्णा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. आपण बऱ्याचशा उपायांमध्ये देखील लवंगचा वापर करतो. नवरात्र असेल किंवा दिवाळी असेल, लवंग, वेलची ह्या वस्तू तर आपण वारंवार आपल्या उपायांसाठी वापरतो. जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल आणि घराकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल. तर लवंग असेल, वेलची, मिरे यासारख्या वस्तू देखील स्वयंपाकघरामध्ये असाव्यात. तर हा जो 4 सेक्शनचा बॉक्समध्ये दिलेला आहे, यामध्ये व्यवस्थित लवंग, वेलची, मिरे या गोष्टी ज्या बेसिक आहेत खड्या मसाल्यांमध्ये त्या जर एकाच ठिकाणी ठेवलेल्या असतील तर आपलं काम किती सोपं होईल. म्हणून हा जो सेक्शनचा बॉक्स आहे म्हणजे डबा, त्यामध्ये मी ह्या 3 महत्त्वाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्यासाठी मी एक सेक्शन रिकामा ठेवलेला आहे. आता या सर्व डब्यांना वरून काचेचं झाकण दिलेलं आहे. तुम्हाला जर असं वाटलं, की काचेचं झाकण लावण्यामध्ये, काढण्यामध्ये माझा बराचसा वेळ जाईल, त्याऐवजी मी तसाच डबा लावून ठेवेल, तर तसंही तुम्ही करू शकता. यामध्ये 3 ते 4 चमचे आलेले आहेत. ते चमचे देखील तुम्हाला यामध्ये ठेवता येतील. पण झाकण लावून ठेवल्यामुळे काय होतं, की मसाले लवकर खराब होणार नाहीत. आपण बऱ्याचदा गावी जातो. तर अशा वेळेस ते झाकण लावलेलं असेल, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्द्रता म्हणजे ओलसरपणा आल्यामुळे पण मसाले जे आहेत ते खराब होतात. पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल, की ओलसरपणा हा मसाल्यांना येतो. मग त्यांना जाळं लागतं किंवा हे जे मसाले आहेत ते सॉफ्ट व्हायला लागतात आणि मग त्यामधला असलेला अरोमा जो आहे तो जातो. मग त्याऐवजी तुम्ही अशा डब्यामध्ये ठेवलं, झाकण लावून ठेवलं तर ते उत्तम आहे. पण बऱ्याचशा स्त्रियांना घाई गडबड असते, ऑफिसला जायचं असतं, त्यावेळेस तुम्ही असे झाकण उघडं करून फक्त वरचं झाकण लावलं तरीही चालेल. पण प्लस पॉइंट आहे, याला झाकण दिलेली आहेत, तर नक्की तुम्ही लावू शकता. कारण आपण हे सगळे खडे मसाले रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरत नाही. कधीतरी आपण ग्रेव्हीची भाजी बनवली, पुलाव बनवला, त्यावेळेस आपण हे खडे मसाले वापरतो. तसं रोजच्या जेवणामध्ये जो आपला रेग्युलरचा मसाल्याचा डबा असतो, ज्यामध्ये धनेपूड आहे, जिरेपूड आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला आहे, त्याचा जास्त वापर केला जातो. आता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जे मसाल्याच्या डब्यामध्ये वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला या डब्यामध्ये आपल्याकडे जे सुट्टे नाणे असतात, मग ते ₹1 असतील, ₹5 ते ठेवायचे आहेत. कारण बघा हे जे नाणे म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहेत. तुम्ही बघितलं असेल की जुन्या काळामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये डब्यांमध्ये पैसे ठेवायच्या. तांदळाचा डबा असेल तर त्यामध्ये पैसे ठेवायच्या किंवा खड्या मसाल्यांचा डबा, मसाल्याचा डबा जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी त्या पैसे ठेवायच्या. यामुळे त्यांच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासायची नाही.
असं म्हणतात की खडे मसाले जे आहेत ते देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. म्हणून यामध्ये लक्ष्मी स्वरूप आपण जर हे कॉइन किंवा नाणे जर ठेवले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. म्हणून मसाल्याच्या डब्यामध्ये, विशेषतः खड्या मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही कॉइन ठेवू शकता. आता हा नवीन मसाल्याचा डबा आणलाय म्हणून मी कॉइन ठेवते का, तर असं नाही. पूर्वी जे मी काचेच्या बरण्या वापरायचे, त्यामध्ये एका काचेच्या बरणीमध्ये मी कॉइन ठेवायची. मग त्यामध्ये मी दुसरे मसाले ठेवलेले असतील तरी देखील मी सुट्टे नाणे जे आहेत ते आवर्जून त्यामध्ये ठेवत होते. आता तर हा जो सेक्शन आहे मी मसाल्यांसाठी केलेला आहे, कारण ते मला खूप कठीण जायचं. प्रत्येक वस्तू शोधावी लागायची. पण हा जो ड्रॉवर आहे तो डेडिकेटेड मी फक्त मसाल्यांसाठी आता ठेवणार आहे. ज्यामध्ये हा रोजच्या वापरातला मसाल्याचा डबा ठेवलेला आहे आणि त्याच्या पुढे जो खडा मसाल्यांचा डबा आहे, ज्यामध्ये मी सगळे खडे मसाले ठेवलेत. अगदी कमी क्वांटिटीमध्ये ते आणायचे, म्हणजे ते 1 ते 2 महिना जातात आणि लगेच संपतात. खूप दिवस आपण भरून ठेवतो, मग ते मसाले त्यामधला अरोमाही संपून जातो आणि ते मसाले फारसा जो वास आहे मसाल्यांचा तोही निघून जातो. आता त्याच्या शेजारीच ओवा असेल किंवा तीळ, मेथीदाणा असेल, बऱ्याचशा फोडण्यांमध्ये आपण मेथीचे दाणे देखील घालतो. त्याचबरोबर इडलीचं बॅटर आपल्याला बनवायचं असेल तर तांदूळ भिजवताना त्यामध्ये थोडीशी मेथी घातली तर ते बॅटर छान फुलतं. हिंगाची डबी असेल तर ती देखील आपल्या मसाल्याच्या डब्याच्या शेजारीच असावी. आणि काही वस्तू ज्या मोजक्याच पण लागतात आणि आणि ज्या शोधाव्या लागतात, अशा काही वस्तू देखील मी इथे मसाल्याच्याच ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या आहेत. वरून ट्रान्सपरंट असं झाकण आहे, त्यामुळे फारशी शोधाशोध मला करावी लागणार नाही. आणि ज्या छोट्या-छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत त्यांचं वरचं लीड देखील ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे काम खूप सोपं होईल. अशा प्रकारे हा किचनमधला एक ड्रॉवर जो आहे तो ऑर्गनाइज केलेला आहे. आणि तुम्हाला हे ऑर्गनायझेशन कसं वाटलं? तुम्हाला ही कल्पना आवडली का? मसाले ठेवण्याची, तसेच मसाल्याच्या डब्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती वस्तू ठेवावी, हे देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.